हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज खूप दिवसातून पनीर खाण्याची इच्छा झालेली आहे आणि घरामध्ये शिमला मिर्च पडून होती, म्हणून म्हटलं आपण कढाई पनीर बनवूया. आणि कढाई पनीर बनवण्यासाठी मी 3 शिमला मिर्च घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्याला असं स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे स्लाईस करून घेतले आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि मोठ्या आचेवरच ह्याला छान असं फ्राय करून घेतलं आणि 10 ते 15 सेकंदच हे मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ह्या भाज्या ज्या आहेत ते क्रंचीज भाजीमध्ये छान लागतात. आणि पनीर घेतलं, त्यालाही कट करून घेतलं मीडियम कटमध्ये, म्हणजे जास्त मोठ्या आकारामध्ये पण पनीर कट नाही केलं आणि छोट्याही नाही. आणि छान कट करून झालं पनीर आणि पनीरचे स्लाईसही तयार झाले. आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि पनीरचे जे स्लायसेस करून घेतले होते. आणि तेल हे गरम असावं, जास्त गरमही नको, मीडियम गरम तेल असावं, नाहीतर पनीर तेलामध्ये टाकलं तर जास्त गरम असेल तर ती चिटकून बसतं आणि जास्त काळं होतं. त्यामुळे कमी आचेवर पनीर तळून घेतलं आणि त्याच कढईमधील तेल काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच जे आपण ग्रेव्हीसाठी कांदा कट करून घेतलेला आहे तोही कांदा भाजून घेतला. त्याच्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या घातल्या आणि अद्रक घातलं, 3 ते 4 बारीक बारीक तुकडे अद्रकचे. आणि ते छान कांदा वगैरे भाजून झाला आणि टोमॅटोही जे कट केले होते तेही याच्यामध्ये घालून घेतले. कांदा टोमॅटो भाजत आहे तोपर्यंत कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि त्या जे आपण कांदा टोमॅटो भाजायला घातला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, का तर टोमॅटो लवकर मऊ व्हावं म्हणून. त्याच्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं ते शिजवून घेतलं. भाजलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून त्याला छान असं बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरवर. आणि कढईमध्ये तेल घातलं आणि बेसिक मसाले घालून, जिरी मोहरी घालून त्याच्यामध्ये जी आपण मिक्सरवर पेस्ट करून घेतलेली आहे तीही घालून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि 10 ते 5 सेकंद छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पनीर मसाला घातला आणि 1 चम्मच पनीर मसाला मी घातलेला आहे, जो बेसिक मसाला असतो पनीरचा तोच घातलेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट ह्या स्टेजला घातलेला आहे आणि मी ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्या स्टेजला 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे. त्यामुळे आणि आपण कांदा टोमॅटो भाजतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी आत्ता मीठ घातलं नाही, लास्ट स्टेजला मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं. आणि शेवटी त्या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालून किंचितसं अजून 1 ते 2 मिनटं छान मिक्स करून घेतलं. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे आणि कांदा, शिमला मिर्च ह्याचे स्लायसेस फ्राय करून घेतले होते तेही याच्यामध्ये घालून घेतले आणि तळून घेतलेलं पनीरही घालून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि गरम केलेलं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. कढाई पनीरची ग्रेव्ही ही थिकच असते, खूप पातळही नसते, जास्त घट्टही नसते, नॉर्मल असते, म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि असं तयार झालं आपलं कढाई पनीर. आणि भाजी थोड्या वेळ कमी गॅसवर शिजायला ठेवली आणि कणिक मी भिजवून ठेवलेलीच होती आणि मग छान अशा चपात्या बनवायला घेतल्या आणि देवचे पप्पा, माझा भाऊ हे छान जेवायला बसले आणि छान गरमागरम चपात्याही त्यांना करून दिल्या. आणि आमच्याकडे अय्यप्पा स्वामींचा प्रसादही मिळाला होता आम्हाला, लापशीचा, तोही ताटामध्ये ठेवला. गोडही झालं, तिखटही झालं, मस्तपैकी तयार झालं आमचं जेवण. चपाती, कढाई पनीर चवीला भन्नाट झालं होतं. आणि या पद्धतीने तुम्हीही कढाई पनीर नक्की ट्राय आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि असं छान छान रेसिपीजसाठी, छान छान ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.